काहीच मस्त नानी पण रेडी झाली. नानींच्या गावाला कारण पेशंटला बघायला झाल्या, नानींच्या गावाला झाल्या पेशंटला बघायला. आणि बघ ही आपण ताई घेतलेली चिरनेरवरून, ती घेऊन चालल्यावर मस्त आहे की. आणि याच्यानं काय रोप आहेत बघू शकता. आता पोचले नानींच्या गोट्यामध्ये. बघ नानींच्या म्हशी आहे सगळ्या. बाल्या बघा किती इकडे शर्तींच्या बाल्या आहेत. कुठली ही ना ती शर्तींची, कुठली ही दोन शर्तींची बायला आदत आणि ती आपली नांगराची बायला. बघू शकता नानींचं घर, नानींचं घर आणि ही सगळी नानींची मंडळी बघू शकता. नानीला सोडायला आले आम्ही सगळी. चला बाय. आरूचं दात दिसत नाही बा, दात आधी आले होतं. मम्मीला नाही घेतला, मला नाही घेतला. हॅलो गाईज आणि चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघालोय अंबरनाथला. कशा चाललोय सांगतो पुढे, या कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. पहिले दरवाजा लावून घेतो. चाललोय नानींच्या घरी. कशाला झालं नानीलाच विचार. खाली जाऊन पहिला लॉक लावतो, मग खाली जातो. मस्त लॉक लावून झालंय. आणि मी, मम्मी, नाना म्हणजे नानी असे 4 जण चालले. गावाचं नाव काय माहिती आहे का? काकोळे. मी सुद्धा तिथं कधी गेलो नाही, पहिल्यांदाच आलो आहे. कारण की पहिला मी गेलो होतो बोनिवलीच्या आजूबाजूला, जसं काय गाव आहे शर्तीने गेलो होतो तेव्हा. अजून काही गाव माहीत ना, आता जाईन तेव्हाच समजेल. चला काहीच मस्त नानी पण रेडी झाली. नानींच्या गावाला कारण पेशंटला बघायला झाल्या, नानींच्या गावाला झाल्या पेशंटला बघायला. आणि बघ ही आपण ताई घेतलेली चिरनेरवरून, ती घेऊन चालल्यावर मस्त आहे की. आणि याच्यानं काय रोप आहेत हे बघ. त्याला वाटलं, याला वाटलं काय खायला घेऊन आले, बरोबर आले बघ. त्याला वाटलं खायला घेऊन आले. डेंजर. चला आता नाना सुद्धा आले, आपण जाऊ पटापट. दाखवतो तुम्हाला काय काय बघायला भेटतं रोडला. किती खड्डे बघायला भेटतात, किती ट्रॅफिक बघायला भेटतं. निघालो आम्ही 3 जण. आम्हाला पुन्हा एकदा सांगून येतो, कारण की आदर्श गेले शाळेमध्ये. आता त्याचा यायचा टाईम झाले आणि आम्हाला खूप वेळ लागणार आहे, म्हणून सांगतो जरा. हव्या आधी आला ना फोन कर. चला जाऊ. रिक्षा काढलाय, बाहेरच ठेवली तिकडे तो बघा. कारण सुवानीला सोडायला गेला, तिथूनच जायचं होता. पण जेवण कोणीच केलं नव्हतं आज. लवकर जेवलं कसं तरी होतं. जाऊ दे, काय करणार आता. नाही जायचं कारण की किती वाजतील ना किती ना, त्याच्यामध्ये जा. चला आपण बघू शकता. आता पोचले नानींच्या गोट्यामध्ये. नानींच्या म्हशी आहे सगळ्या. बाल्या बघा किती इकडे शर्तींच्या बाल्या आहेत. कुठली ही ना ती शर्तींची, कुठली ही दोन शर्तींची बायला आदत आणि ती आपली नांगराची बायला. नको दे मला, नको यावर बाबा. लगे उठला बकासूर सारखाच बाईला. धोका नको दे बाबा. बकासूर सारखाच 2 दिसतात. कोंबड्या पण आहेत. जर कोंबड्या पाहिजे असेल तर विकत भेटतील या सगळी जण. बरोबर ना मला. मा कसा कोंबडा देत? 500 रुपये. 500 रुपये आमची तो चालू आहे. मान लागला 35 शर्ती जिंकल्या, 40 मधल्या आधा. तुला निर्जल होता. चल चल ना, चल ना. नको नको करा. दात बघू तुझं, दात दात बघू, दात. चल चल निर्जल, चल चल निर्जला. नको चल, नको चल. बाबा बोंबला लागली. मामाच्या इथे नेते. बघू शकता नानींचं घर, नानींचं घर आणि ही सगळी नानींची मंडळी बघू शकता. नानीला सोडायला आले आम्ही सगळी. चला बाय.
आरूचं दात दिसत नाही बा दात. दात दाखव दात. हे दात दाखव. दिसतान दिसतान. बाय. उद्या टीव्ही चालू करा. उद्या दिसताल तुम्ही सगळी जण. काहीच मस्त निघालो. नाना बोलत 4 वाजला आता लवकर चला. चला नाना रिक्षा काढला. मस्त जाऊ आपण. जायचं होतं 3 ठिकाणी. आता बघू शिरडोनला जायचं पटापट. तिथं पण लगेच निघू कारण की इथं खूप वेळ झाला. आधी आले होतं मम्मीला नाही घेतला मला नाही घेतला. काहीच फायनली मस्त फ्रेश झालो. मस्तपैकी आदर्शनी म्हणजे आम्ही गेलो होतो तिथून आणलेत खमण ढोकला. तर खमण ढोकला खाऊन घेतो. पहिले जाऊन चटणी घेऊ. शेजवान चटणी. याला चटणीत नाही आणली. पहिले जाऊ शेजवान चटणी घेऊ मग खातो. तुम्हाला दाखवतो. सुहानीला आदर्शला दोघांना नव्हते नेला. खाली भांडतं ती बोलतं त्याला नेलेला मामाच्या घरी म्हणजे बिलकुलला नेला त्याला. मग दाखवता येत मला. ती सुद्धा आता शाळेतून आले. आम्हाला माहितीच होतं की ती गोंगड घालणार आहे. आवाज इथपर्यंत येतं बोंबलते तर मी दाखवता. बघ सुहाणी कशाला बोंबलतस. हा कशाला बोंबलतस. माझ्याकडे भेटतो तू. फिरायला गेलती बोलतो तू. आद्याला फिरायला नेलता. मग हे बघ कपडे बिपडे आणलं डीमार्टच्या. बघला का तुला ना आणलं ना. हा कवा येणार तुला नाही घेतलं कपडे. आद्याला कपडे घेतले आम्ही डीमार्टच्या. चल आद्याला कपडे घेतले आम्ही डीमार्टच्या. आता ती सुटली ना तर फुटला वाटली. आदर्शला आम्ही डीमार्ट मधून 3 का 4 टी-शर्ट घेतल्या आणि 2 पॅन्ट घेतल्या छोट्या हाफ. त्याच्यावरून बोंबलते ती. आता मला नाही घेत म्हणून. मस्त निघालो आता चिकन आणायला. जेवायला कायच नाही. सकाळी बोंबील गेलता. बोंबील करूनच आता जाऊ चिकन घेऊन येऊ. आणि आपल्या बॉक्सरला सुद्धा काहीतरी घेऊ थोडासा. चला. मग अशी येताना खूप पाऊस होता. काहीच नाही आणला. हे चिकन आणला. मस्त फ्रेश झालं. पूर्ण भिजलेलं. पण रेनकोट घालून गेलं. पॅन्ट भिजलेलीच आहे ओली. कुत्र्याला सुद्धा आणलंय. ते देऊन येतो कुत्र्याला. कारण की मगापासून वाडा बघतो विचारा. तर बघा चट लागले चट. जीप करायची. चले सर गाडी आता. चला देतो याला आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. तर काहीच मस्तपैकी टाकून झाले. आता जाऊ घरात. पाणी पण जाम पडतं. बाहेर कुठं दावशीत नव्हतं. पण सकाळी गेलो तो संध्याकाळी 6 वाजता आलो. त्याच्यावरनं पण चालू होतं. तर काहीच मस्त चाललो. आता तुषार नाही तुला बघू. सकाळपासून मी बाहेर होतो. पण तुषार मगाशी होता. जिथून आलेला काम होतं जरा म्हणतो. काय दिलं मी पण जेलतो. आता जाऊन आलो मी. नानाच होता चिकन आणायला गेलं तर मीच होते गेलं चिकन. जातो. पाऊस सुद्धा आला आहे. टायमावरच पाऊस सुद्धा. आज सकाळपासून भिजतो जाऊ. डेंजर एकदम. मग तुषार बाईक काय करतो आज. तो पण वाटतं गेला ना वाटतं रिक्षावर. लवकर आले काय माहिती. पाऊस आज जाम आहे. आज काही पूर आला नाही कारण की जो गटराचा भाग होता तो साफ केले. तुम्हाला येते 1-2 दिवसामध्ये ब्लॉग बघायला भेटेल आपल्याला पूर कसा आलता. कोण किती शिवाय होत्या. तुमच्या घरावर पोहोचण्याच्या घरावर पाणीच पाणी असतं. नेहमीच पाणी असतं. बघूया काय करतो. त्याने सुद्धा ब्लॉग बनवलं पावसात. मस्त रील शॉर्ट व्हिडिओ होते ना तुषारच्या त्या बनवल्या मी. म्हणजे त्याचे तो इंस्टाग्रामला टाकेल. आता चाललो मस्त घरा. पॅन्ट ओली झाले एकदम चिपचिपा झाले. जाऊन पहिला पॅन्ट काढतो
म्हणजे टेन्शन नाही राहणार. मग अशी पावसामध्ये नाकेवर गेलो ना चिकन होतं तेव्हा भिजलं होतं. फक्त वरती रेनकोट घातलेला, पॅन्टच नव्हती का रेनकोटची, म्हणून तो पॅन्ट एकदम बसून एकदम मांड्यानं चिटकावं लागली. आता जातो घरी. मस्त घरात पोचलो आणि पॉपकॉर्न खायला भेटले. फटाफट खाऊन गेलो. कोण ना खाऊन गेलं वाटतं सगळीजण. चला तर काहीच मस्त जेवण करून झाले आणि पाऊस खूप पडतोय अजूनही. नको कसं जीव झाले. आणि मम्मी गेली होती शेटर, सेफ्टी गेट लावला आणि पप्पा घालून ओरडताय. अरे हा मी मला ऐकूच होता. अरे ती बोलली तर चावी जेवून जा. मस्त गाडीवर टाकतो चादर आणि पाण्याने भिजतो सीट पूर्ण. वाट लागतं बघ. आणि हो महाराज आमचा बसतं थंडी लागले त्याला चादर दिले मस्तपैकी. इथं एक राऊंड मारून होतं. लाईट वगैरे सगळं बंद केलं. चालच देतो तो लोक कसं चमकतं. चला रस्त्यावर टाईमपास राऊंड मारून येतो. कारण की कटणाला आले घरामध्ये. कारण की कसं कोंडून राहिल्यासारखं वाटतं. पाऊस पडतो कुठं जायला पण भेटतो. तर बघू. आजचा प्लॅन होता धबधब्यावर जायचा पण परत कॅन्सल केला आम्ही. काहीच मस्त पोचलं घराजवळ. पाऊस यायला लागला डेंजर एकदम. पाऊस पडायला लागला तर मीच होतो जाता. बघूया आजचा ब्लॉग किती मोठा झाले. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.